अभिजित दिपके यांच्या आईवडिलाची मंत्री संजय शिरसाट यांनी भेट घेतली। आपल्यासोबत अभिजितचे आईवडील काय सांगाल? काल जे आहे ते शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला, आज मंत्री संजय शिरसाट यांनी भेट घेतली, संवाद साधला। नाही तर विचारपूस करायला आले होते, कारण त्यांचे आमचे फॅमिली संबंध आहेत। हां, तर ते बाळाच्या तब्येतीची मुलाच्या तब्येतीची विचारपूस करायला आले होते। हां, ते आपण बघतोय काल शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला होता, कालचा दिवस तुमच्यासाठी कसा होता आणि आजचा कसा आहे? नाही, काल दुपारपर्यंत आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो, राजीनामा होत नव्हता तोपर्यंत। पण जेव्हा राजीनामा आला त्याच्यानंतर आमचं जो काय आमच्यावरील ताण होता तो कमी झाला आहे। आणि कालपासून खूप लोक असं सदिच्छा भेटायला येतात, शुभेच्छा देत आहेत। याचं मला खूप आनंद वाटतो ह्या गोष्टीचा, की लोकांपर्यंत, सामान्य लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचलेली आहे। त्यामुळेच सर्व स्तरातून लोक मला इथं शुभेच्छा द्यायला येतात की तुमच्या मुलानं खूप चांगलं काम केलं म्हणून। अभिजितच्या आंदोलनाला एक मोठं यश मिळाले, आता पुढची काय भूमिका असणार आहे? सर, त्याच्या भूमिकेविषयी मला काही सांगता येणार नाही आहे, कारण मला सुद्धा माहीत नाही की तो पुढे काय करणार आहे म्हणून। पण त्याने जी घेतलेली भूमिका त्याला पाठिंबा असेल? आता तो जे काही भूमिका घेईल की त्याला माझा पाठिंबा राहील। आपल्यासोबत अभिजितच्या आई आहेत, काय सांगाल? खरं तर तब्येत बरी नाही आहे, कधी बोलणं झालं अभिजितसोबत? आज सकाळी त्याला व्हिडिओ कॉल करून बोलले, तर सलाईन इंजेक्शन वगैरे चालू आहे मम्मी, मला 3-4 दिवस लागतील, डॉक्टर म्हणले म्हणे आरामच करा म्हणे। तर म्हटलं बरं बरं म्हटलं, मग 3-4 दिवसांनी येईल तो। सांगितले घरी कधी येणार आहे? हो, ते 4-1 दिवस लागतील। हां, 4-1 दिवस लागतील। हां, आपण गेली पाहतो एवढी महिना 1.5 महिना झाला, प्रचंड चिंता होती, टेन्शन होती, तुम्ही सांगितलं की झोपसुद्धा येत नव्हती, आज काय भावना आहेत? नाही, आज खूप छान वाटायला लागलं, मोकळं झालं। त्यालाही सकाळी मी बोलले, आज त्याचंही टेन्शन गेलं आहे, आमचंही टेन्शन गेलं, त्याच्यामुळे आज खूप बरं वाटायला लागलं। आज म्हणजे छान वाटतंय की बाबा, आणि संजय शिरसाट साहेबांना आमच्या जुने संबंध आहेत, त्याच्यामुळे ते आज घरी आले तर अजूनही बरं वाटलं की नाही बाबा, आपले पालकमंत्री आपल्या इथे येऊन गेले, तर अजूनही आनंद झाला चांगला। आपण बघतोय अभिजित येथे शिक्षण सोडून समाजकारणात आलाय, आंदोलन केलंय, मोठे यश मिळाले। मला एक वेगळा प्रश्न विचारायचा, आई म्हणून काही पाहुण्यांचे फोन आले का अभिजितचं लग्न वगैरे करायचं? हो, आलेले आहेत। आता बघूत, आता त्याला हे इथून तर बाहेर पडू द्या, याच्या पुढे बघूत म्हटलं काय काही नाही लग्नाचं। येत आहेत भरपूर फोन, आधीच म्हणत होते लग्न करा लग्न, तर म्हटलं करूत आता, यावर्षी बघूत म्हटलं। तर यावर्षी ते आंदोलनच त्याचं सुरू होतं ना, त्याच्यामुळे बघू आता केव्हा योग येईल तेव्हा बघूत लग्नाचा। पण ह्या सगळ्या आंदोलनापासून आणि कालपासून जास्तच फोन आले असतील? हो, सारखे फोन चालूच आहेत, सर्वांचे पाहुणे रावळ्यांचे सगळ्यांचे फोन येत आहेत। आई म्हणून काय सांगाल, कशी पाहिजे सुनबाई? आता ते त्याच्या मनावर राहणार, मी सूनबाई म्हणून काय करणार। तर मला तर अपेक्षा होती बाबा सून आपली साधारण, आता तो एवढ्या लेवलला गेला, आता काय माहिती, आता ते त्याच्या मनावर राहील सुनाचं काय काही नाही। तर आम्ही फक्त त्याला आता पाठिंबा द्यायचं काम करणार आहे आम्ही काही आता जास्त त्याला हे नाही करणार, कारण खूप तो याच्यातनं बाहेर निघालेला आहे। 6 जूनपासून जे त्याची दगदग ते पाहिलं तेव्हापासून आम्हालाच करमत नाही आहे, पण आता आम्ही त्याला काहीही म्हणणार नाही आहे। तुझ्या मनावर बाबा, तू जे करशील तेच योग्य, आता त्याच्या मागे उभा राहणार आम्ही, ठामपणे त्याच्या मागे उभा राहणार। काकू, एक प्रश्न असा होता, सुनबाई निवडण्याचं स्वातंत्र्य अभिजितला असणार आहे का तुम्ही सांगणार आहेत? नाही, त्यांच्या मनावरच, मुलांच्या मनावर। आपलं आता चालत नाही ना, आधीसारखं थोडीच आहे। आधीचे आईवडील म्हणायचे कर ह्या मुलीची लग्न, तर करायचे, आताचे तसे नाही आहेत ना। आता त्यांचे मुलांचे विचार वेगळे आहेत, आणि तो इथपर्यंत पोहोचला म्हणजे त्याचे विचार जे असतील ते आम्हाला आता मान्य करावं लागतील ना। पण आपण बघतोय अभिजित जे ते शिक्षण घेत होता, चांगलं करिअर त्याचं होणार होतं, मात्र जे ते गेल्या 2 महिन्यापासून त्यांच्या करिअरमध्ये बदल झाला। आता काय वाटतं अभिजितनं काय केलं पाहिजे पुढे जाऊन? आता ते अभिजितच्या मनामध्ये काय असेल काही नाही, आता मला काही सांगता येणार नाही अभिजितच्या मनामध्ये काय आहे काही नाही, मला काही सांगता येणार नाही। आता तो आल्यावर विचारू काय करायचं आहे काही नाही, त्याच्यावर मग कळेल काय तर। निश्चित आपण बघतोय अभिजितचे आई आणि वडील आपल्यासोबत होते, ज्या पद्धतीनं अभिजितनं आंदोलन केलं, मोठे यश अभिजितच्या आंदोलनाला मिळाले, आणि त्याच्या आईने सुद्धा आपल्याशी बोलताना प्रतिक्रिया दिली। काही दिवसापासून ज्याचे अभिजितच्या लग्नासाठी फोन येत होते, मात्र हे सगळं आंदोलन सुरू झाले आणि त्याचं लग्न करायचं, मात्र सुनबाई निवडण्याचा अधिकार अभिजितलाच आहे, आज सुद्धा त्यांनी सांगितले। कॅमेरा पर्सन जीवन पाटलासह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।